इथे कायदा बोलतो, सरळ, स्पष्ट आणि प्रॅक्टिकल. नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरी चाटे. आजचा विषय खूप संवेदनशील आहे, पण तितकाच प्रॅक्टिकल आणि रियालिटी बेस्ड आहे. अनेक पती माझ्याकडे येऊन एकच प्रश्न विचारतात, मॅडम मला संशय येतोय की माझी बायको ही वकिलांना जाऊन भेटली आहे की नाही. मे बी भेटली असेल असं मला वाटतंय. मी आज हे सांगते की अफवा म्हणून नाही किंवा कोणाला भडकवण्यासाठी नाही, तर कोर्टामध्ये ज्या रोज गोष्टी दिसतात त्या अनुभवावरून आणि तुम्ही अलर्ट राहावं म्हणून खऱ्या केसेसच्या निरीक्षणावरून मी तुम्हाला हे सांगते की पत्नी वकिलांना भेटली किंवा कायद्याचा आधार घेते हे कसं ओळखलं पाहिजे. सगळ्यात पहिलं लक्षण ते म्हणजे भाषा बदलते. भाषेवर लक्ष द्या. पत्नी जे शब्द वापरते ते अचानक बदलतात. आधी ती म्हणायची तू माझ्याशी नीट बोलत नाही किंवा तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही, मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय. पण वकिलांना भेटून आल्यावरती काय म्हणते किंवा कायद्याचा आधार घेतल्यावरती काय म्हणते, तू माझ्यावर मानसिक छळ करतेस, ही क्रुएल्टी आहे, हे लिगली रॉंग आहे. ही भाषा सहजासहजी कोणत्याही घरामध्ये बोलली जात नाही किंवा घरामध्ये ही भाषा तयार होत नाही. ही भाषा वकिलांच्या चेंबरमध्ये असते किंवा कोर्टामध्ये असते आणि ही तुमच्या घरापर्यंत पोहोचते. जेव्हा शब्द बदलतात तेव्हा केसची दिशा बदललेली असते किंवा कोणत्याही गोष्टीची दिशा बदललेली असते. या गोष्टीसाठी आपण समजून घ्यायला वेळ लावायचा नाही. दुसरं लक्षण काय की भांडण बंद होते आणि तयारी सुरू होते. खूप सारे होणारे वाद, अचानक भांडण वगैरे कमी होतात, टोमणे थांबतात, रडणं बंद होतं, वाद होत नाहीत, विवाद होत नाहीत. पती खुश असतो की कदाचित सगळं ठीक होत आहे, परंतु असं नसतं. मी स्पष्टपणे असं तुम्हाला हे सांगते की ही जी शांतता असते ही रिकन्सिलिएशन साठी नसते, ही शांतता असते लिटिगेशन साठी. कारण ते काय करत असतात, केस फाईल तयार करत असताना मी खूप सहन केलं हे दाखवणं महत्वाचं असतं. तेव्हा मी खूप सहन केलं या गोष्टीला त्यांनी पाठबळ देण्यासाठी त्यांनी शांत राहणं पसंत करतात. वादविवाद केला म्हणजे आपण आपली चूक दाखवतोय असं होतं. त्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे मोबाईलचा अतिवापर होतो. मोबाईलचा वापर बदलतो. कॉल रेकॉर्डिंग सुरू होतात. व्हॉट्सअपचे स्क्रीनशॉट काढले जातात. जे वादविवाद होतात त्याचे भांडणं रेकॉर्ड केले जातात. व्हॉइस नोट एकमेकांना पाठवलेल्या त्या सेव्ह केल्या जातात. हे सगळं का? कारण कोर्टात एकच गोष्ट चालते, तो म्हणजे पुरावा. आणि पुरावा भावनेतून नाही तर प्लॅनिंग मधून तयार होत असतो. कोर्टामध्ये भावनांना तुमच्या काहीही किंमत नसते. जे पुरावा सांगतो तेच खरं. कायद्याची माहिती अचानक वाढायला लागते, हे पुढचं लक्षण आहे. ती शब्द वापरायला लागते 498A किंवा BS 85, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, मेंटेनन्स, कस्टडी, स्त्रीधन. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या घरात बोलल्या जातात तेव्हा पतीला प्रश्न पडतो की हिला हे सगळं कधी कळायला लागलं. ह्या सगळे शब्द तर जनरल कोणत्या घरामध्ये वापरले जात नाही. उत्तर साधं आहे की कुठल्या तरी वकिलांची किंवा ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे अशा व्यक्तीची भेट झालेली आहे. कारण सामान्य माणूस कायदा वाचत नाही आणि कायदा हा फक्त वकिलांना किंवा ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे, जे कायद्याचा अभ्यास करतात त्यांना असतं आणि या सगळ्या गोष्टी फक्त त्यांना माहिती असतात. आर्थिक चौकशी सुरू होते, हे पुढचं लक्षण. हा टप्पा खूप महत्वाचा आहे. अचानक प्रश्न येतो, तुमचा पगार किती आहे, बँक अकाउंट कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे आहे आणि कोणाच्या नावावर आहे, LIC आहे का, PF आहे का, FD आहे का, कितीची आहे, कुठल्या बँकेमध्ये आहे. लक्षात ठेवा, हे प्रेमातून विचारलेले प्रश्न नाहीत. हे प्रश्न असतात मेंटेनन्सच्या कॅल्क्युलेशनसाठी. अनुभवी पतीने इथंच अलर्ट व्हायला हवं. अनुभवी म्हणजे ज्यांना बाहेरच्या जगामधला अनुभव आहे त्यांनी. पुढचं लक्षण म्हणजे साक्षीदार अचानक तयार व्हायला लागतात. आई, वडील, भाऊ, बहीण, मैत्रिणी सगळे एकाच वेळेला म्हणतात, हा आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही सगळं पाहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी होतात. कोर्टात यालाच इंटरेस्टेड विटनेसेस असंही म्हणतात. हे अचानक होत नाही.
हे आधी ठरवून तयार केलं जातं. मग हे जे पॉइंट्स असतात यावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचं लक्षण म्हणजे घर सोडण्याआधीची प्लॅनिंग. सगळ्यात धोकादायक स्टेज. दागिने वेगळे केले जातात, कपडे पॅकिंग होते, मुलांचे डॉक्युमेंट सगळे पॅक असतात, बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड, ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट त्यांनी ठेवलेलं असतं. कारण घर सोडल्यानंतर माझं तर काही इथं राहणार नाही या गोष्टीची काळजी घेतली जाते. कारण डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट असतात. डॉक्युमेंट्स नसतील तर त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे पॅक करतात. मी तुम्हाला एक वॉर्निंग देते, या सगळे लक्षणं जर तुमच्या पत्नीमध्ये तुम्हाला दिसत असतील तर मारहाण करू नका, धमकी देऊ नका, तू असं का बोललीस म्हणून विचारू नका, किंवा तू स्क्रीनशॉट का काढले म्हणून विचारू नका. एक चुकीचा मेसेज, एक चुकीचा कॉल तुमच्यावर FIR आणू शकतो. पतीनं काय करायचं या सगळ्या गोष्टींमध्ये? समजा तुम्हाला हे लक्षणं तुमच्या घरामध्ये दिसत आहेत तर पतीनं काय केलं पाहिजे? स्वतःच्या वकिलांशी शांतपणे बोला. मेसेजेस सुरक्षित ठेवा. शक्य असल्यास कम्युनिकेशन लिमिटेड ठेवा. इमोशनली रिॲक्ट न करता लिगली ॲक्ट करा. कारण कोर्ट इमोशन्स बघत नाही, ते काय बघतं तर एव्हिडन्स बघतं. त्यामुळे या सगळ्या लक्षणांपासून तुम्ही सावध राहणं खूप जास्त गरजेचं आहे. हे सगळे लक्षणं मी कोणामध्ये भांडण लागावे, तंटे लागावे, किंवा कोणाचा सुखाचा संसार आहे पण तो उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने मी व्हिडिओ बिलकुल बनवलेला नाही. मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवते ज्यांना शंका आहे की माझी पत्नी वकिलांना किंवा कायद्याचा आधार घेते का, किंवा वकिलांना जाऊन भेटून आली का. ही शंका ज्या पतीच्या मनामध्ये आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांचा सुखाचा संसार आहे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. त्यांच्यासाठी मी हे सांगते की हे लक्षणं जर तुमच्या घरामध्ये दिसत असतील तर बी अवेअर. एवढं सांगून मी आज निरोप घेते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कायदा फक्त लढण्यासाठी नसतो, तो समजून घेण्यासाठी असतो. न्यायाच्या वाटेवर तुमच्या सोबत कायदा कट्टा.